मेष राशी 13 ते 19 एप्रिल 2026 साप्ताहिक राशीफल। नमस्कार मंडळी, तुम्ही जर मेष राशीचे असाल तर हा आठवडा तुमच्यासाठी साधा नाही। हा आठवडा आहे तुमच्या आयुष्यात एक मोठा टर्निंग पॉइंट घेऊन येणारा। कधी कधी आपल्याला असं वाटतं की इतका मी प्रयत्न करतोय पण मला हवं ते का मिळत नाही, माझं नशीब नेहमी माझ्या विरुद्धच का उभं राहतं। पण खरं सांगायचं तर ब्रह्मांड कधीच उशीर करत नाही, ते फक्त योग्य वेळेची वाट पाहतं। आणि मेष राशीसाठी 13 ते 19 एप्रिलचा हा काळ म्हणजे तीच योग्य वेळ सुरू होण्याचा संकेत आहे। या आठवड्यात काही घटना अशा घडतील ज्या तुम्हाला सुरुवातीला साध्या वाटतील, पण त्यामागे लपलेला संदेश खूप मोठा असेल। काही लोक अचानक तुमच्या आयुष्यातून दूर जातील, काही नवीन लोक तुमच्या आयुष्यात येतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्वतःची खरी किंमत कळायला लागेल। हा आठवडा तुम्हाला शिकवणार आहे की ज्यांनी तुम्हाला कधी समजून घेतलं नाही त्यांच्या मागे धावणं थांबवा, कारण आता ब्रह्मांड तुमच्यासाठी काहीतरी वेगळं, काहीतरी मोठं प्लॅन करतंय। मेष राशी वाल्यांसाठी हा आठवडा खूप खास आहे, कारण हा फक्त एक साधा आठवडा नाही, हा आहे तुमच्या आयुष्याला नव्या दिशेने नेणारा काळ। तुमच्या मनात सध्या अनेक प्रश्न असतील। माझं आयुष्य नेमकं कुठे चाललंय? मी जे करतोय ते योग्य आहे का? माझ्या मेहनतीचं फळ मला कधी मिळणार? तर ऐका, या आठवड्यात ग्रह नक्षत्रांची अशी स्थिती आहे की ब्रह्मांड तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार आहे, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने। कधी एखादी घटना घडेल, कधी एखादी व्यक्ती भेटेल, कधी अचानक काहीतरी तुमच्यापासून दूर जाईल आणि तुम्हाला वाटेल हे का झालं, पण काही दिवसांनी तुम्हालाच कळेल हेच तुमच्यासाठी योग्य होतं। हा आठवडा म्हणजे एक प्रकारे कर्मांचा परतावा आहे। ज्यांनी मनापासून प्रयत्न केलेत त्यांना आता संकेत मिळायला सुरुवात होईल। या आठवड्यात मेष राशीवर मुख्यतः 3 ग्रहांचा प्रभाव जाणवेल। सूर्य, जो आत्मविश्वास आणि ओळख वाढवतो। मंगळ, ऊर्जा आणि निर्णय क्षमता तुमचा स्वामी ग्रह आहे। बुध, विचार आणि संवाद। सूर्य तुमच्या राशीत सक्रिय असल्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळी चमक येईल। लोक तुमच्याकडे आकर्षित होतील, तुमच्या बोलण्यात वजन असेल। याचा अर्थ जर तुम्ही काही नवीन सुरू करायचं ठरवलं तर हा योग्य वेळ आहे। मंगळाची ऊर्जा वाढल्यामुळे तुमच्यात जिद्द आणि धाडस वाढेल। तुम्ही जे काही ठरवाल ते पूर्ण करण्याची ताकद मिळेल। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, रागावर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण जास्त ऊर्जा कधी कधी विवादात बदलू शकते। बुध ग्रहामुळे तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता येईल। जुन्या गोंधळातून बाहेर पडण्याची वेळ आली आहे। तुम्हाला अचानक काही गोष्टी समजायला लागतील ज्या आधी तुम्हाला कधीच कळल्या नव्हत्या। हा आठवडा करिअरसाठी खूप महत्त्वाचा आहे। तुम्हाला अचानक एखादी जबाबदारी मिळू शकते, तुमच्या कामाचं कौतुक होऊ शकतं किंवा एखादी नवीन संधी तुमच्या दारात येऊ शकते। जर तुम्ही नोकरीत असाल तर तुमचं काम लक्षात येईल आणि वरिष्ठ तुमच्यावर विश्वास ठेवायला लागतील। जर व्यवसाय करत असाल तर नवीन ग्राहक किंवा नवीन आयडिया तुम्हाला पुढे नेईल। आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा स्थिरता देणार आहे। मोठा पैसा लगेच येणार नाही, पण नियमित उत्पन्न वाढण्याचे संकेत आहेत। हा आठवडा तुमचं हृदय थोडं संवेदनशील होईल। प्रेमसंबंधांच्या बाबतीत तुम्हाला काही जुन्या गोष्टी आठवतील, एखाद्या व्यक्तीची आठवण येईल किंवा एखादा जुना गैरसमज पुन्हा समोर येईल। पण चांगली गोष्ट म्हणजे यावेळेस तुम्ही गोष्टी समजून घ्याल। प्रेमसंबंधांमध्ये असलेल्यांसाठी नातं अधिक मजबूत होईल जर तुम्ही संवाद ठेवलात तर। सिंगल लोकांसाठी नवीन व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे, पण या वेळेत नातं हळूहळू वाढेल आणि तेच टिकेल। मन, आत्मविश्वास आणि आध्यात्मिक संकेत हा आठवडा तुम्हाला आतून बदलणार आहे। तुम्ही स्वतःला वेगळ्या नजरेने पाहायला लागाल, तुम्हाला तुमची किंमत कळायला लागेल आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकाल। कधी कधी तुम्हाला एकटं वाटेल, पण ते एकटं पण नाही, तो आहे स्वतःशी जोडल्या जाण्याचा काळ। मेष राशी, अचानक काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध घडतील, पण त्या तुमच्या भल्यासाठी असतील। एखादी व्यक्ती तुमच्यापासून दूर जाईल, पण त्याच जागी योग्य व्यक्ती येईल। एखादी संधी हातातून जाईल, पण त्याहून मोठी संधी तुमच्याकडे येईल। हा आठवडा तुम्हाला तोडणार नाही, हा आठवडा तुम्हाला घडवणार आहे। काही गोष्टी संपतील, पण त्याच वेळी तुमच्यासाठी नवीन दरवाजे उघडतील। तुम्ही ज्या गोष्टीसाठी इतका वेळ वाट पाहत होतात त्या गोष्टीची सुरुवात आता होणार आहे। मेष राशीवाल्यांनो, जर तुम्हाला वाटत असेल की आयुष्य थांबलंय तर लक्षात ठेवा, कधी कधी वादळ येण्याआधी शांतता असते आणि आता तुमच्या आयुष्यात बदलाचं वादळ येणार आहे, पण हे वादळ तुम्हाला उंच नेणार आहे। स्वतःवर विश्वास ठेवा, जे होतंय ते स्वीकारा आणि पुढे चालत राहा,
कारण तुमचं नशीब आता तुमच्या बाजूने वळायला लागलं आहे. मेष राशीवाल्यांनो, थोडे डोळे मिटा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा, मी जे आयुष्यात अनुभवतोय ते खरंच योगायोग आहे का, की या सगळ्यामागे ब्रह्मांडाची काही गुप्त योजना चालू आहे? मेष राशीवाल्यांनो, या आठवड्यात तुम्हाला जाणवेल की जीवनात काहीही अचानक होत नाही. प्रत्येक गोष्ट आधीच ठरलेली असते. तुम्ही ज्या वेदना अनुभवल्यात, ज्या लोकांनी तुम्हाला दुखावलं, ज्या गोष्टी तुमच्या हातातून निसटल्या, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तोडण्यासाठी नव्हत्या, तर तुम्हाला घडवण्यासाठी होत्या. आणि आता 13 ते 19 एप्रिल दरम्यान ब्रह्मांड तुमच्या आयुष्यातील पुढचा अध्याय घडवणार आहे. या आठवड्यात एक खूप मोठं सत्य तुम्हाला समजेल. तुम्ही जे विचार करता तेच तुमच्याकडे आकर्षित होतं. जर तुम्ही नेहमी म्हणत असाल माझं काहीच चांगलं होत नाही, तर ब्रह्मांड तुम्हाला तसंच अनुभव देतं. पण जर तुम्ही म्हणायला सुरुवात केली माझ्यासाठी काहीतरी मोठं येतंय, तर ब्रह्मांड तुमच्यासाठी मार्ग तयार करायला सुरुवात करतं. या आठवड्यात तुमचे विचारच तुमचं भविष्य ठरवतील. अचानक तुम्ही एखाद्या गोष्टीचा विचार कराल आणि ती गोष्ट वास्तव्यात घडताना दिसेल. एखाद्या व्यक्तीची आठवण येईल आणि ती व्यक्ती अचानक तुमच्याशी संपर्क साधेल. हे योगायोग नाहीत, हे आहे आकर्षणाचा नियम काम करताना. मेष राशी, या काळात तुमचा स्वामी ग्रह मंगळ प्रचंड सक्रिय आहे. त्यामुळे तुमच्यात एक आग निर्माण होईल. काहीतरी करून दाखवण्याची जिद्द वाढेल. पण त्याचवेळी ब्रह्मांड तुम्हाला थांबवून एक गोष्ट शिकवणार आहे, संयम. सूर्याची ऊर्जा तुम्हाला प्रकाश देईल. लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतील. बुध तुम्हाला संकेत देईल. तुमच्या मनात अचानक स्पष्टता येईल आणि या सगळ्यामुळे तुम्हाला जाणवेल, मी ज्या ठिकाणी आहे तिथे मला काहीतरी शिकण्यासाठी आणलं आहे. करिअरच्या बाबतीत ब्रह्मांड तुमच्यासाठी काय प्लॅन करतंय, तर या आठवड्यात काही गोष्टी तुमच्या मनासारख्या होणार नाहीत. एखादी संधी हातातून जाऊ शकते, एखादं काम थांबू शकतं. पण थांबा, निराश होऊ नका, कारण ब्रह्मांड तुम्हाला चुकीच्या मार्गापासून वाचवत आहे. आणि काही दिवसांनी त्याच ठिकाणी तुम्हाला त्याहून मोठी संधी मिळेल, जी तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. नातेसंबंधांच्या बाबतीत या आठवड्यात तुमच्या आयुष्यातील काही नाती बदलणार आहेत. काही लोक कायमचे दूर जातील, काही नवीन लोक तुमच्या आयुष्यात येतील. पण लक्षात ठेवा, कोणीही विनाकारण तुमच्या आयुष्यात येत नाही. प्रत्येक व्यक्ती एक शिकवण घेऊन येते. जर कोणी तुम्हाला दुखावलं असेल तर समजा त्याने तुम्हाला स्वतःची किंमत शिकवली. जर कोणी तुम्हाला साथ दिली असेल तर समजा ते ब्रह्मांडाने पाठवलेले लोक आहेत. मन आणि आत्मा, या आठवड्यात तुम्हाला एक वेगळी शांतता जाणवेल. जरी बाहेर गोंधळ असेल तरी आतमध्ये काहीतरी स्थिर होईल. तुम्हाला एक गोष्ट समजेल, मी पुरेसा आहे. आणि हीच भावना तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवेल. मेष राशीवाल्यांनो, तुम्ही ज्या टप्प्यावर आहात तो शेवट नाही, तो एक नवीन सुरुवात आहे. तुम्ही जे काही गमावलं ते तुमच्यासाठी नव्हतंच, आणि जे काही तुमच्याकडे येणार आहे ते तुमच्या कल्पनेपेक्षा खूप मोठं आहे. डोळे बंद करा आणि स्वतःला सांगा, मी ब्रह्मांडावर विश्वास ठेवतो. जे काही माझ्यासाठी आहे ते मला नक्की मिळणार आहे. कारण ब्रह्मांड तुमच्या बाजूने काम करतंय. फक्त तुम्ही त्यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. कमेंटमध्ये नक्की लिहा की ब्रह्मांड माझ्यासोबत आहे. तुमच्यासाठी शेवटचा संदेश, मेष राशीवाल्यांनो, जीवनात जे काही घडतंय ना ते तुमच्या विरुद्ध नाही आहे, ते तुमच्यासाठी घडतंय. आज तुम्हाला जे अपूर्ण वाटतंय, जे हातातून निसटल्यासारखं वाटतंय, त्याच गोष्टी उद्या तुमच्यासाठी आशीर्वाद ठरणार आहेत. कधी कधी ब्रह्मांड आपल्याला तोडतं, पण फक्त इतक्यासाठी की आपण आणखी मजबूत बनावं. म्हणून आता एक निर्णय घ्या, भूतकाळ सोडून द्या, स्वतःवर विश्वास ठेवा आणि जे येतंय त्याचं स्वागत करा. कारण तुमच्या आयुष्यात एक नवीन सुंदर अध्याय सुरू होतोय आणि तो तुमच्या कल्पनेपेक्षा खूप मोठा आहे. डोळे बंद करा आणि मनापासून म्हणा, मी तयार आहे. जे माझ्यासाठी आहे ते स्वीकारायला. जर तुम्हाला हा संदेश मनापासून स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, मी तयार आहे. आणि अशाच पॉझिटिव्ह ऊर्जा आणि मार्गदर्शनासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.